दादा नमस्कार. दादा आताच नुकताच एक आत्ताच्या सीझनचा पुसेगावचा मैदान जवळ आला आहे. तर त्याच्या मागे ना सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे, तो कधीच कमी पडणार नाही. आणि ही मागील वर्षाची ढाल देखील या ठिकाणी. हो, तर आता तुम्ही बघितलं असेल गेल्या वर्षी पण लास्टचे 4 दिवस राहिलेली नागपूरच्या राजापूरला पहिला झाला आणि गुलालाचा मानकरी बनवला. आणि कुठेतरी तरी स्वामींच्या आणि महाराजांच्या आशीर्वादानेच घडतं. तो लोक भरपूर तिथे मैदानाला होती. आधी भरपूर लोकांनी कमेंट केले आणि मैदान घेईन मी मानकरी बनून. पण तसं नसतं, ते नशीब असतात. ते नशिबाला जो मानकरी तोच. आता मी काही वर्ष बैल पण घेऊन जात होतो, काही वर्ष बघायलाही जात होतो. तेव्हा त्याला तो मानाचा दिवस नव्हता. गेल्या वर्षी आपण 2024ला मानकरी बनतो आणि त्याच्यात चांगल्यापैकी गाडी पळून आणि 3 राऊंड पळाली. 3 राऊंडला गाडी पळतानाच पब्लिक सांगत होती की आज तुम्ही 1 नंबर करणार म्हणून. दादा एक चर्चेचा विषय असेल ना का हरण्याचा पहिरा कोण असेल? ना पहिला मी तुम्हाला बोललो ना की जसं गेल्या वर्षी कुठेतरी तरी एक मैदान गाडी पळवली आणि मगच मी पहिरा केला होता, तसा या वेळेला 2-3 मैदान मी पहिल्यांदा गाडी पळवणार आहे. 2-3 मैदानावरती जी आपल्याला विश्वास आहे की ती हरण्याच्या जोडीला चांगली पळवतील, हरण्याच्या जोडीला चांगला पळवेल आणि मग जो योग्य ठरेल तो पहिला मी तुम्हाला पुसेगावला सज्ज करून जातो. नक्कीच मित्रांनो, एक आपल्यासाठी दादानी एक हे ठेवलेले का, तुम्ही गेस करा पहिरा कोण असणार आहे. ते जरा पब्लिकच्या डिमांडवर पण असते ना. पब्लिक आज पण मला कमेंटमध्ये बोलतो, पण फोन करून बोलतो दादा हा पहिरा घाला, तो पहिरा घाला. पण त्याला योग पण पाहिजे, कारण आपण एवढ्या मोठ्या मैदानाला मानकरी तर कुठंतरी जायला येत नको. मग त्याच्यामुळे एकदा गाडी जर पळाली तर त्याचा आपल्याला कुठेतरी अनुभव येतो आणि आपण त्या अनुभवाचा फायदा त्या मैदानाला पण घेऊ शकतो. दादा आमची इच्छा असेल ना, ज्याप्रमाणे ही ढाल ह्या भिंतीवर आहे तशाप्रमाणे एक ढाल ह्या भिंतीवर देखील असावी पाहिजे. मी आता तुम्हाला बोललोच की ते महाराजांच्या आणि स्वामींच्या हातात आहे की ढाल कोणाच्या नशिबात लावायची. आणि ती जर असेल तर येईल, नाही तर दुसऱ्याचं जर असेल तर त्यांचं जाईल, पण कोणाच्या तरी नंदी त्या मालकाच्याच घरी जाईल. आणि दादा ना गेल्या वर्षी तो एक मैदान झाला थारचा मैदान, पण यावर्षी भले नसेल झाला पण 1 वर्ष त्याला पण पूर्ण झाले आपल्या. हो, त्या वर्षाचा तो मैदान झाला आणि अप्रतिम झाला. त्या मैदानापासून काही शिस्त लागल्या, म्हणजे आपण सुट्टीच्या निकालाची शिस्त बघाल, ड्रोनच्या निकालाची शिस्त बघाल, या सगळ्या शिस्त लागल्या आणि तो मैदान झाला. त्याचा मानकरी आपणच बनलो. तसंच मी गेल्या वर्षी त्याच पिरियडला मी अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला होतो आणि यावर्षी पण मी तसंच अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला जाऊन आलो. आणि तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघालच की हरण्याने पण ट्रॅक्टर करून अय्यप्पा स्वामींच्या दर्शनाला प्रसाद वाहिलेला आहे. नक्कीच मित्रांनो, दादा ना कायमस्वरूपी एकनिष्ठ आहेत. ते दादा देवावरती खूप विश्वास ठेवतात. ते नेहमी आपल्या खिडकालेश्वरला जाऊन दर सोमवारी हरण्याच्या नावानं जप करतात. दादा खूप तुम्ही हरण्यासाठी खूप मेहनत घेता हो. हरण्यासाठी मेहनत घेतो. माझा हा मुलगाच आहे, त्याच्यामुळे त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडून देणार नाही. आणि तुम्हाला मी बोललेलं आहे की त्याला मी माझ्या मुलासारखा जीवापाड त्याला हे करणार, सांभाळणार. आणि दादा आपल्या दावणीतला आणखी एक हिरा आता कुठे आहे? तो हिरा आता काटेमानवलीमध्ये ठेवलेला आहे, कारण तिथं तशी पण आपला एक जुना गोटा होता की पूर्वीचे आपले पहिले तिथंच असावी. सासूबाईला नाणे पावसे काटेमानवली म्हणून, तर त्यांच्याकडे आली ती तशी गोटात ठेवली. आणि आता मागच्या वेळेला मी फेराही त्याला मारला, चांगल्यापैकी पळाला, काहीच अडचण येऊन दिली नाही. 2 फेऱ्यात हरण्याच्या जोडीला मैदानालाही 100% सज्ज राहील. फक्त एक दुःखाची गोष्ट का आपले काटेमालेले यांचा आपला सर्वांचा लाडका हिरा आपल्यातून निघून गेलाय. हो ना, हिरा वारला 1-1.5 महिन्यापूर्वी, म्हणून आम्ही तो गोटा खाली नाही ठेवायचा. त्याच्यासाठी शिवला मी त्या गोठ्यामध्ये बांधून ठेवलेला आहे. आता नवीन खरेदी आम्ही घोड्याची दत्त जयंतीला करणार आहे सारंगखेड्यामधून तुला. त्यावेळेस समजत तिथं घोडा आल्याच्यानंतर मग शिवला वापस हरण्याच्या बाजूला आणून आले. दादा घरची जोडी पळवली का तुम्ही? घरच्या जोडीला फेरा मारला, काही अडचण नाही, एकदम मस्तपैकी हरण्याला धरून आला. पण 1.5 महिन्याची गॅप होती, 1.5 महिन्यातून मी त्याला फेरा मारला. हरण्याला तो धरून आला, हरण्यावरती मी थोडी गाडी बांधलेली होती. पण मला एवढी गॅरंटी आहे, कारण एवढ्या वर्षाचा माझा शर्यती क्षेत्राचा अनुभव आहे की हरण्याला 2ऱ्या-3ऱ्या राऊंडला गाडी बांधून देणार नाही.
नक्कीच. आणि ना त्याचप्रमाणे आपले बिंदोडचे मैदानी खूप जोरात चालू आहेत. एक शर्यती जमलेली पण ती काही कारणास्तव थोडीफार हे झाली. ते झालं आता कुठेशील तरी त्याने पण बदल करायला पाहिजे कारण काय असतं एक कुठेशील तरी आपण त्या मैदानाला यात्रेचं स्वरूप आणि कुठेशील तरी ती येणारी रक्कम ही आपल्या मंदिरासाठी या काहीतरी समाजकार्यासाठी आपण वापरतो. पण आता ती गाडी जर आमची झाली असेल संगीतमध्येची आमची तर तिचा पैसे जे भेटले असे ते कुठेतरी समाजकार्याला या मंदिराला कुठेशील तरी जीर्णोद्धारासाठी ते त्यांना वापरता आले असेल. पण ती गाडी झाली नाही आणि तेव्हापासून ती वंचित राहिली. तर जी मोठी गाडी लाखाची या 50,000ची माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव मी कोणाला सल्ला देत नाही. जर त्या गाड्याने 1 मिनिटाचा जर टाईम पिरियड दिला आणि त्या ट्रॅकमधूनच जर गाडी ती सोडली तर कुठेशील तरी प्रेक्षकांना पण ती आवडीने मोठी गाडी बघायला भेटेल. म्हणजे प्रेक्षक नाराज होणार नाही आणि जे मैदान भरवतात त्यानेही त्या रकमेची काहीतरी टक्केवारी जी असेल ती त्यांना त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी या काही समाजकार्यासाठी वापरते. आज त्या दिवशी गाडी एवढ्या छोट्या छोट्या गाड्या असल्यामुळे ती गाडी झाली नाही. त्याच्यामुळे पब्लिक पण नाराज झाली आणि त्यांना येणारा जो बैलगाडा मालकांना उत्पन्न होता तो कुठेशील तरी त्यांच्यापासून हिरावला गेला. तर त्यांनी जर मोठ्या मोठ्या गाड्यांना 1-2 5-5 मिनिटाचा टायमिंग जर मैदान थांबवून जर मैदानाच्या ट्रॅकमधूनच जर त्या गाड्या दिल्या तर 5 मिनिटात गाडी सुटल्याच्या नंतर लोकांना आकर्षक बैलगाडी पण बघता येईल मोठीवाली आणि त्याच्यापासून येणारं उत्पन्न पण होईल. आणि मित्रांनो बघू शकतात हे दादा अय्यप्पा स्वामीला गेलते. तो अगदी 41 दिवसाचा कठोर उपवास आणि परिश्रम करून आपल्या हरण्यासाठी त्यांनी आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांनी हा कठोर उपवास चालू केला. दादा कशा प्रकारे तुम्ही तेव्हा चालू केला? मी झाली आज मला समजा तर 13-14 वर्ष झाली अय्यप्पा स्वामीच्या उपवासाला. माझे मद्रासी मित्र आहेत केरळाचे, त्यांच्या जोडीला मी एका असाच प्रोग्राममध्ये बसलो. तर दुसऱ्या दिवसाला उपवास चालू करत होतो तर मला त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही पण पकडा. पण मी त्यांना त्या वेळेला काही शब्द दिला नाही. मी सकाळी उठलो आणि जर आलो तर येईन पण तुम्हाला सांगू शकत नाही. आणि काय झालं अय्यप्पांचीच मला सकाळी लवकर 5:30-6ला जाग आली आणि मी आंघोळ केली आणि डायरेक्ट मंदिरात गेलो. तेही खुश झाले की दगडूशेठ आला. मग मी काय केला फक्त उपवास चालू केला. कोणत्या वेळेला जी रुद्राक्षाची या तुळशीची माळ घालतात ती मी घातली नाही. मी त्यांना सांगितलं मी प्रयत्न करेन आणि 100% मी 42 दिवस एवढं मस्त उपवासाचे दिवस पकडले. ते आनंद झाले. आमचा प्रवासही चांगला झाला. मला त्याच्यात काहीतरी भरभराटी थोडीफार वाटली आणि मी त्यापासून रेग्युलर चालू केला. तर रेग्युलर चालू करत असताना पण कुठेशी तरी माझा उपवास चालू असताना माझा साहिल माझ्यापासून हिरावला. तो मी देवावर रागदोष न करताना मी कंटिन्यूमध्ये राहिलो आणि आज पण कंटिन्यूमध्ये आहे आणि याच्या पुढे पण मला जो परत शक्य आहे तो परत मी करत राहील. दादा एक भगवंताची शक्तीच मानली जाईल कारण का तुम्ही बघा जेव्हा माल असते ना तेव्हा लोक सर्व काय म्हणजे कठोर ब्रह्मचारी पाहतात. पण जेव्हा ती माल निघते त्यापासून लोक म्हणजे हे होतात साध्या पावलांनी चालता येत नाही. हो ते झालं नाही. एक माल जी असतं ना आपल्या गळ्यात तो काय एक मोठा आपल्या गळ्यामध्ये आपल्या जवळ आपल्या शरीरात एक प्रकारे आपले स्वामी आहे आणि स्वामीच्या संरक्षणासाठी आपल्याला ते काळे कपडे आणि परिधान करायला लागते. तर स्वामी आपल्या जर शरीरात आहेत तर मग आपण तिथं कोणत्याही प्रकारची कोणाला वेळी वाटली वागणूक नको, कोणाला काही छेडछाड म्हणजे या त्या गोष्टीचं पालन करणं महत्त्वाचं आणि तो पालन केला तर काही विषय नाही. मालेचा कुठेही अपमान न होता. अपमान होणार नाही आपण काळजी तर घेतलीच पाहिजे. चालेल मित्रांनो, अशीच दादांना आपण या पुसेगाव हिंदकेसरी मैदानासाठी शुभेच्छा देऊ. दादा तुम्ही एक तुमचा वेळेत वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद.